नमस्कार मंडळी, ही आपली काळ्या हळदीची पावडर आहे आणि ही आपल्याला माहीत आहे की काळी हळद ही खूप साऱ्या आजारांवर उपाय म्हणून आपण ही वापरू शकतो। रोज जर काळ्या हळदीचं सेवन केलं तर आपल्या शरीरात असलेले बरेच जे काही आजार आहेत ते दूर होण्यास मदत होते। तसंच रक्तशुद्धीकरण होतं, कॅन्सरच्या गाठी असतील तर त्या निघून जाण्यास मदत होते, पोटात असलेल्या गाठी व्यवस्थित होतात, जखम भरून येते, ऑक्सिडंट आहे ही, शिवाय ही अँटीसेप्टिक पण आहे। अशी ही फक्त आणि फक्त काळ्या हळदीची पावडर आहे। ही आपल्याकडे उपलब्ध आहे, कोणाला हवी असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता। तशीच ही काळी हळद ही तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो। ही काळी हळद जर तुम्ही ह्याचा जर टिक्का बनवून जर तुम्ही रोज माथ्यावर लावत असाल तर वशीकरण, संमोहन यासारख्या गोष्टी होऊ शकतात। पण ही हळद सिद्ध करून ह्याचा वापर केला जातो बऱ्यापैकी। किंवा ही पावडर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये पुडी वगैरे बांधून ठेवली तरीही तांत्रिकदृष्ट्याही हिचा खूप चांगला रिझल्ट आहे। त्यानंतर अजून माझ्याकडे दुसरी हळद आहे, ही मिक्स हळद आहे। याला पंच हळद म्हणतात, म्हणजे याच्यामध्ये 5 प्रकारच्या हळदींचं मिश्रण आहे। ह्याच्यामध्ये पिवळी हळद, पांढरी हळद, त्याच्यानंतर पांढरी हळद म्हणजे रानटी हळद, आंबे हळद, दारू हळद, निळी आणि पिवळी हळद, अशी ही 5 प्रकारच्या हळदीचं हे मिश्रण आहे। रोज जर तुम्ही हे 1 चमचा दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर जर घेत असाल तर तुमच्या शरीरासाठी एकदम उत्तम आहे। आपलं रक्तशुद्धीकरण होतं, म्हणजे अनेक आजारांवर याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो। जर कोणाला ही पंचम हळद म्हणजे 5 प्रकारच्या हळदींची ही पावडर आहे, पिवळी, निळी, दारू हरिद्रा ज्याला म्हटलं जातं ती, त्याच्यानंतर जी आंबे हळद असते ती, आणि रानटी हळद, अशा 5 प्रकारच्या हळदींचं हे मिश्रण आहे। त्यानंतर ही निळी हळद आहे, फक्त हे निळी हळदीची ही पावडर आहे। जर कोणाला ही दोन्ही हळदींचं जर पावडर हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तुमच्या घरी कुरिअरने पाठवलं जाईल। थँक्यू सो मच।